ठीक आहे 6. ओके. नमस्कार, मी तुषार मनोहर पुयाड, फिनिक्स अकॅडमी वर्धा या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. आपण कराडे सरांच्या मार्गदर्शनाखाली जी फ्री लेक्चरची सिरीज चालू केलेली आहे त्यामधले आपला जो विज्ञानचा पोर्शन आहे म्हणजे विज्ञानाचा जो भाग आहे ते आपण या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. आता आपल्याकडे राहिलेला आहे इतिहास. इतिहास या भागामध्ये आपल्याला प्राचीन इतिहास, मध्ययुगीन आणि आधुनिक या 3 टप्प्यामध्ये अभ्यास करायचा आहे. सरासरी याच्यावरती प्राचीन पण इतिहासामध्ये प्रश्न विचारले जातात, तसेच मध्ययुगीन आणि आधुनिक या तिन्ही पोर्शनवर IBPS, TCS आणि जे काही इतरही परीक्षा आहेत त्याच्यामध्ये आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू. हा जो सिलेबस थोडासा आपण सध्या प्राचीनपासून सुरुवात करू, हळूहळू आधुनिक आणि जे आधुनिकचा जो पार्ट आहे त्याच्यानंतर मध्ययुगीन याच्यामध्ये आपण सुरुवात करू. IBPS आणि TCS जनरली IBPS याच्यावरती जास्त प्रश्न विचारते ॲज कम्पेअर टू TCS. TCSचा फोकस कसा असतो म्हणजे याच्यावरती असतो आधुनिकवरती आणि मध्ययुगीनवरती. ठीक आहे. प्राचीन आता सध्या आपण IBPS म्हणजे याला जे लागणारे आहे ते सर्व आता कंटेंट्स या ठिकाणी बघणार आहे. म्हणजे प्राचीन इतिहास आज आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहे. त्यामधलं हे पहिले लेक्चर आहे आपल्या प्राचीन इतिहासाचं. आता प्राचीन इतिहास सुरुवात कुठून समजा करून करणार आहे. इतिहास पूर्व काळातील मानवाचे जीवन कसे होते ते या ठिकाणी आपण बघू. ठीक आहे. इतिहास पूर्व काळातील मानवाचे जीवन कसे होते ते आपण या ठिकाणी थोडक्यात बघू. म्हणजे यावरती डायरेक्ट आपण जे प्रश्न येतात म्हणजे टू द पॉइंट या ठिकाणी बघणार आहे. या ठिकाणी लक्षात घ्या. हां, इतिहास पूर्व काळातील मानवाचे जीवन कसे होते या ठिकाणी लक्षात ठेवायचं. पृथ्वीवर पहिला सजीव सुमारे 100 कोटी या ठिकाणी लक्षात ठेवायचं. हे प्रश्न डायरेक्टली येणार आहे तुम्हाला. ठीक आहे. पृथ्वीवर पहिला सजीव सुमारे 100 कोटी वर्षापूर्वी निर्माण झाला. कधी निर्माण झाला तर 100 कोटी वर्षापूर्वी निर्माण झाला. कोण? पृथ्वीवर पहिला सजीव 100 कोटी वर्षापूर्वी निर्माण झाला. दुसरा पॉईंट कोणता आहे? आपण ज्याला आद्यमानव म्हणतो. कुठे आद्यमानव? कोण? जो आपण म्हणतो का आदिमानव किंवा आद्यमानव म्हणतो तो 5 लाख वर्षापूर्वी निर्माण झाला. तो कधी निर्माण झाला तर मग 5 लाख वर्षापूर्वी. आदिमानव कधी निर्माण झाला? 5 लाख वर्षापूर्वी निर्माण झाला. या ठिकाणी सुमारे पृथ्वीवर पहिला सजीव किती सुमारे 100 कोटी वर्षापूर्वी निर्माण झाला. म्हणजेच काय आपण ज्याला आद्यमानव म्हणतो तो 5 लाख वर्षापूर्वी निर्माण झाला. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजेच काय या ठिकाणी लक्षात ठेवा. नेक्स्ट पॉईंट कोणता आहे या ठिकाणी की आद्यमानवाचे अवशेष जावा बेटावर यावरती प्रश्न आलेला आहे. या ठिकाणी लक्षात ठेवा. आद्यमानवाचे जे अवशेष आहे, अवशेष म्हणजे काय त्यांचा जो सांगाड आहे त्याचे जे अस्थी आहे ते कुठे सापडले तर आद्यमानवाचे अवशेष हे जावा बेटावर. कुठे सापडले? या ठिकाणी लक्षात ठेवा. जावा बेटावर. कुठं? इंडोनेशिया. जावा बेट कुठे आहे? तर इंडोनेशिया आणि चीन मध्ये पेकिंग जवळ सापडले. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. जावा बेटावर कुठं? जावा बेट कुठं आहे? इंडोनेशियामध्ये आणि चीनमध्ये पेकिंग जवळ सापडले आहे. म्हणून याला जावा मानव किंवा पेकिंग मानव असे सुद्धा म्हणले जाते. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. कुठे सापडले? आद्यमानवाचे अवशेष कुठे सापडले? जावा बेटावर इंडोनेशियामध्ये सापडले. तसेच चीनमध्ये पेकिंग जवळ सापडले म्हणून याला जावा मानव किंवा पेकिंग मानव असे सुद्धा म्हणले जाते. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न येऊ शकतो. नेक्स्ट म्हणजेच काय? नेक्स्ट पॉईंट या ठिकाणी लक्षात ठेवा. ऐतिहासिक कालखंड म्हणजे काय? या ठिकाणी लक्षात ठेवा. ऐतिहासिक कालखंड म्हणजे काय की ऐतिहासिक कालखंड म्हणजे ज्या कालखंडाचे लिखित पुरावे काय तर लिखित पुरावे म्हणजेच काय ज्यावरती पेपर किंवा काही जे आपल्याला सापडतात ज्याचा संदर्भ आपल्याला वाचता किंवा लिहिता येतो किंवा ज्यांचे लिखित पुरावे दगडावरती किंवा कोणत्याही पानावरती किंवा कशावरती लिखित सापडतात त्याला काय म्हणतो आपण? ऐतिहासिक कालखंड म्हणतो. ठीक आहे. त्याला काय म्हणतो आपण? ऐतिहासिक कालखंड. की त्या कालखंडाचे लिखित पुरावे सापडतात. काय त्या कालखंडात काय सापडतो? आपले ऐतिहासिक कालखंड म्हणजे काय की त्या कालखंडाचे ऐतिहासिक पुरावे आपल्याला सापडतात. म्हणजे ऐतिहासिक लिखित पुरावे सापडतात. ठीक आहे. त्याला काय म्हणतो आपण? ऐतिहासिक कालखंड म्हणतो. आणि इतिहास पूर्व कालखंड म्हणजेच काय? इतिहास पूर्व आणि ऐतिहासिक कालखंड हे 2 कालखंड म्हणतात. ठीक आहे. इतिहास पूर्व म्हणजेच काय की त्याचे लिखित पुरावे सापडत नाही. म्हणजे ज्या कालखंडाचे लिखित पुरावे सापडत नाही तो कालखंड म्हणजेच काय? इतिहास पूर्व कालखंड. पहा इतिहासाचे 2 प्रकार पडतात. कोणते? इतिहास पूर्व आणि ऐतिहासिक कालखंड. आता इतिहास पूर्व म्हणजे की ज्याचे लिखित पुरावे सापडत नाही आणि ऐतिहासिक कालखंड म्हणजे ज्याचे लिखित पुरावे सापडतात. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट या ठिकाणी आपण बघू. एक मिनिट. ओके. या ठिकाणी बघा पुराणाश्मयुग, मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग हे 3 युगाचे प्रकार पडतात. कोणते? पुराणाश्मयुग, मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग. आता पुराणाश्मयुग यावरती डायरेक्ट प्रश्न येतो. पुराणाश्मयुग
इसवी सन कुठून ते कुठपर्यंत आहे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. इसवी सन पूर्व 2.5 लाख ते 10,000 वर्षापर्यंतचा काळ चाललेला काळ आहे. कोणता? पुराणश्मयुग. पुराणश्मयुग म्हणजेच काय की जो इसवी सन पूर्व 2.5 लाख म्हणजे 2.5 लाख ते 10,000 वर्षापर्यंत जो चाललेला कालखंड आहे. म्हणजे 2.5 लाख इसवी सन पूर्व 2.5 लाख ते 10,000 या मधातला जो कालखंड आहे त्याला काय म्हणतो आपण? पुराणश्मयुग कालखंड असे म्हणला जातो. ठीक आहे. यावरती स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न येतात. नेक्स्ट मध्याश्मयुगावर कसा येतो? तो इसवी सन मध्याश्मयुग कशाच्या दरम्यान येतो? तर हे बघा 10,000 ते 8,000 वर्ष दरम्यानचा जो काळ आहे त्याला काय म्हणतो आपण? मध्याश्मयुग म्हणतो. काय म्हणतो? 10,000 पूर्व इसवी सन पूर्व 10,000 ते इसवी सन पूर्व 8,000 वर्षापर्यंतचा जो कालखंड आहे त्याला काय म्हणतो आपण? मध्याश्मयुग. आणि नवाश्मयुग कशाला म्हणतो मग? ते इसवी सन पूर्व 8,000 ते इसवी सन पूर्व 6,000 वर्षापर्यंतचा जो कालखंड आहे त्याला काय म्हणतो आपण? नवाश्मयुग असे म्हणतो. या ठिकाणी लक्षात यावरती डायरेक्टली प्रश्न आलेले आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवायचं. काय पुराणश्मयुग कसे? 2.5 लाख ते 10,000 वर्षापर्यंतचा काळ. ठीक आहे. 2.5 लाख ते 10,000 वर्षापर्यंतचा काळ. 10,000 पासून तर 8,000 पर्यंत कोणता काळ येतो? मध्याश्मयुग येतो. आणि 8,000 पासून तर 6,000 पर्यंत कोणता काळ येतो? या ठिकाणी नवाश्मयुग. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. हा सोडून याचा डिफरन्स 2चा आहे, याचा पण सुद्धा 2चा आहे. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. ठीक आहे. नेक्स्ट आपण बघू. हे बघा होमोसेपियन. हा पॉइंट लक्षात ठेवा. होमोसेपियन या माकडासारख्या दिसणाऱ्या प्राण्यापासून म्हणजे माकडासारख्या दिसणाऱ्या प्राण्यापासून मानवाची उत्क्रांती झाली. मानवाची उत्क्रांती तुम्हाला सांगितलं मागच्या लेक्चर्समध्ये सांगितलं, क्रांती आणि उत्क्रांतीमध्ये फरक असतो. क्रांती म्हणजे अचानक झालेली किंवा अचानक घडून आलेली जी समजा हे असते बदल असतो त्याला काय म्हणतो आपण? क्रांती म्हणतो. ठीक आहे. क्रांती म्हणजेच काय? ठीक आहे. क्रांती म्हणजेच काय? अचानक झालेला बदल. ठीक आहे. काय? तर अचानक झालेला बदल. अचानकपणे म्हणजे तात्काळ बदल झाला किंवा अचानकपणे झालेला बदल किंवा झालेला उठाव त्याला किंवा बदल किंवा उठाव आपण काय म्हणतो? त्याला क्रांती म्हणतो. आणि उत्क्रांती म्हणजे काय? या ठिकाणी लक्षात ठेवायचं. उत्क्रांती म्हणजेच काय? उत्क्रांती म्हणजेच हळूहळू प्रमाणात झालेला बदल त्याला काय म्हणतो आपण? उत्क्रांती. मग मानवाची कशी उत्क्रांती होत गेली नाही का? क्रांती तर झाली नाही तर मग काय म्हणतो? या ठिकाणी हा पॉईंट सांगितलेला आहे. होमोसेपियन या माकडासारख्या दिसणाऱ्या प्राण्यापासून मानवाची उत्क्रांती झाली. या ठिकाणी यावरती प्रश्न तुम्हाला डायरेक्टली येऊ शकतो. तो कोणत्या माकडापासून? तो होमोसेपियन. ठीक आहे. होमोसेपियन या माकडासारख्या दिसणाऱ्या प्राण्यापासून काय? मानवाची उत्क्रांती झाली. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजेच काय? कोमॅग्नॅन हा अधिक प्रगत. या ठिकाणी लक्षात ठेवा. अधिक प्रगत अवस्थेतील मानव होता. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. जो कोमॅग्नॅन मानव होता. ठीक आहे. यामधलाच मानव होता तो. यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे. हालाकी यावरती एमपीएससीने सुद्धा म्हणजे कंबाईन मध्ये सुद्धा यावरती प्रश्न आलेला आहे. कोमॅग्नॅन हा अधिक प्रगत अवस्थेतील मानव होता. असा प्रश्न आला. कोणता प्राणी हा प्रगत अवस्थेतील मानव होता? या ठिकाणी लक्षात ठेवायचं. तर कोमॅग्नॅन हा प्रश्न या ठिकाणी लक्षात ठेवायचा. नेक्स्ट म्हणजेच काय? इसवी सन पूर्व 4,500 मध्ये नवाश्मयुगात शेतीचा शोध लागला. तर शेतीचा शोध कधी लागला? इसवी सन पूर्व 4,500. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. 4,500 या ठिकाणी लक्षात ठेवायचं. शेतीचा शोध कधी लागला? मग इसवी सन पूर्व 4,500 या ठिकाणी लक्षात ठेवायचं. 4,500 मध्ये नवाश्मयुगात लागला. तिथून तर नवाश्मयुगाचा काळ चालू झाला. ठीक आहे. 4,500 मध्ये म्हणजे 6,000 इसवी सन पासून नवाश्मयुगाचा काळ चालू झाला. ठीक आहे. तर इसवी सन पूर्व 4,500 मध्ये नवाश्मयुगात शेतीचा शोध लागला. कधी लागला? कशाचा शोध लागला? या ठिकाणी कधी लागला आणि कशाचा शोध लागला? शेतीचा शोध कधी लागला? 4,500 मध्ये नवाश्मयुगात लागला. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट सर्वप्रथम गहू पिकाची लागवड करण्यात आली. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. जो आपण आहे गहू या म्हणजे कोणता पीक आपल्याला घेण्यात आलं? या ठिकाणी लक्षात ठेवायचं. प्राचीन इतिहासामधला महत्त्वाचा क्वेश्चन आहे यामध्ये. बघा सर्वप्रथम कोणत्या पिकाची लागवड करण्यात आली? या ठिकाणी लक्षात ठेवायचं. तर कोणता? गहू. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. कोणता? गहू या पिकाची लागवड करण्यात आली. कशामध्ये? आपल्या जे शेती आहे शेतीचा शोध कधी लागला? इसवी सन पूर्व 4,500 मध्ये नवाश्मयुगात लागला. आणि त्यामध्ये सर्वप्रथम कशाची लागवड करण्यात आली? गहू या पिकाची लागवड करण्यात आली. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. कुत्रा हा पहिला पाळीव प्राणी आहे. या ठिकाणी लक्षात ठेवा. कुत्रा हा पहिला पाळीव प्राणी होता. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. यावरती बरेचदा प्रश्न येऊन गेला. पहिला पाळीव प्राणी कोणता होता? की या ठिकाणी म्हणजेच कन्फ्युजन म्हणून घोडा सुद्धा दिला जातो तुम्हाला. घोडा त्या ठिकाणी सापडला होता का नाही हे कन्फ्युजन मध्येच आहे. ठीक आहे. म्हणजे आणखीन त्याचे ठोस पुरावा आपल्याला भेटले नाही. त्यामुळे लक्षात ठेवायचं. कुत्रा हा पहिला पाळीव प्राणी होता. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. यावरती डायरेक्टली प्रश्न येऊ शकतात तुम्हाला. कोण होता? ठीक आहे. कुत्रा हा पहिला पाळीव म्हणजेच घरी पाळलेला. जसं की आपण कुत्र्याला पाळतो त्याची राखण करण्यासाठी किंवा आपल्याला समजा सपोर्ट करण्यासाठी. ठीक आहे. पहिला पाळीव प्राणी होता. या ठिकाणी लक्ष ठेवायचं.
नेक्स्ट म्हणजेच काय, भारतात नवाश्म युगातील अवशेष काश्मीर मधील, या ठिकाणी लक्ष ठेवायचं, भारतात कुठे सापडले, भारतात नवाश्म युगातील अवशेष काश्मीर मधील बुरझाहम, कुठे सापडले, बुरझाहम येथे आणि आंध्र प्रदेशातील कर्नल व अनंतपूर येथे सापडले, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे, जे तुम्हाला सांगत डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. भारतात नवाश्म युगातील अवशेष कुठे, काश्मीर मधील बुरझाहम या ठिकाणी. काश्मीरमध्ये कुठे, या ठिकाणी असं येऊ शकतो, काश्मीरमध्ये कुठे तर बुरझाहम, बुरझाहम या ठिकाणी, काश्मीरमध्ये कुठे तर बुरझाहम, आणि आंध्र प्रदेशातील कुठे ते कर्नल आणि अनंतपूरमध्ये. आंध्र प्रदेशात कुठे, अनंतपूर आणि कर्नल मध्ये, या ठिकाणी लक्ष ठेवायचं, आणि काश्मीरमध्ये बुरझाहल, ठीक आहे, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. हे महत्त्वाचे पॉईंट आहे. आपण ठीक आहे, आपण नेक्स्ट स्लाइडकडे वळू. नेक्स्ट म्हणजेच काय, या ठिकाणी बघा, ठीक आहे, ओके. ताम्रपाषाण युगामध्ये इसवी सन पूर्व 6000 वर्षापूर्वी इजिप्त, बॅबिलोनिया, आशिया मायनर येथे तांब्याचा शोध लागला आहे, या ठिकाणी लक्ष ठेवायचं. तर तांब्याचा शोध कधी लागला, या ठिकाणी लक्ष ठेवायचं, नवाश्म युगात. म्हणजेच काय, याला काय म्हणतो आपण, ताम्रपाषाण युग म्हणतो, याला काय म्हणतो, ताम्रपाषाण युग म्हणतो. याला म्हणजे ज्या याच्यातनी ज्या इसवी सन काळामध्ये तांब्याचा शोध लागला त्या काळाला आपण काय म्हणतो, ताम्रपाषाण युग असे म्हणतो, या ठिकाणी लक्ष ठेवायचं. ताम्रपाषाण युगामध्ये, या ठिकाणी लक्ष, याला ताम्रपाषाण युग का बरं म्हटलं जाते, या ठिकाणी लक्ष, मग कारण याचा तांब्याचा शोध लागला म्हणून याला ताम्रपाषाण युग म्हटलं जातं. म्हणजेच काय, ताम्रपाषाण युगामध्ये इसवी सन पूर्व 6000 वर्षापूर्वी, इसवी सन पूर्व 6000 वर्षापूर्वी इजिप्त कुठे लागला शोध बघा, इजिप्त, या ठिकाणी लक्ष ठेव, इजिप्त, बॅबिलोनिया, आशिया मायनर येथे तांब्याचा शोध लागला. कशाचा शोध लागला, तांब्याचा शोध लागला, म्हणून याला काय म्हणतो आपण, ताम्रपाषाण युग म्हणतो, या ठिकाणी लक्षात ठेवा. चाकाचा शोध ताम्रपाषाण युगामध्येच लागला होता, या ठिकाणी लक्षात ठेवा. जो चाक आहे, आपलं जे चाक आहे, म्हणजे जनरली चाकाचा शोध लागणे म्हणजे सर्वात महत्त्वाची उत्क्रांती, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. चाकाचा शोध हा ताम्रपाषाण युगामध्येच लागला होता, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजेच काय, यावरती बरेचदा आयोगाने प्रश्न विचारला, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं, ठीक आहे. नेक्स्ट म्हणजेच अग्नीचा शोध. चाकाचा आणि अग्नीचा आणि कुत्र्यावरती बरेच म्हणजे असे क्वेश्चन दिसतात की जनरली सर्रास क्वेश्चन दिसतात यावरती, ठीक आहे. नेक्स्ट म्हणजे चाकाचा शोध कोणत्या ताम्रपाषाण युगामध्ये लागला, तर अग्नीचा शोध उत्तर पुराणश्म युगात लागला, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. अग्नीचा शोध कधी लागला, तर उत्तर पुराणश्म युगात इसवी सन पूर्व 10,000 वर्षापूर्वी लागला, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. म्हणजेच काय, असं लक्षात ठेवा की अग्नीचा शोध सर्वात पहिले लागला, त्याच्यानंतर चाकाचा लागला, या ठिकाणी लक्षात ठेवता येईल. अग्नीचा शोध कधी लागला, उत्तर पुराणश्म युगात, म्हणजे जे आपण पुराणश्म युगाचा बघितला पाठ, त्याच्या उत्तर पुराणश्म युगात इसवी सन पूर्व 10,000 वर्षापूर्वी लागला. कधी लागला, इसवी सन पूर्व 10,000 वर्षापूर्वी, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. हे इयर्स लक्षात, म्हणजे महत्वाचं म्हणजे यावरती प्रश्न येतो, कधी लागला, उत्तर पुराणश्म युगात लागला, कधी उत्तर पुराणश्म युगात लागला, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजेच महाराष्ट्रातील बोरी. हा प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आहे, कारण आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, ठीक आहे. महाराष्ट्रातील बोरी येथे आदिमानवाची दगडी हत्यारे, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. कुठे सापडले महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्रातील बोरी येथे आदिमानवाची दगडी हत्यारे सापडली आहेत. कुठे सापडलेले आहे, बोरी, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. यावरती स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आलेला आहे, या ठिकाणी लक्षात ठेवा. म्हणजेच काय, बोरी येथे आदिमानवाची दगडी हत्यारे सापडली. महाराष्ट्रामध्ये दगडी हत्यारे कुठे सापडली, बोरी या ठिकाणी. कशाची, तर आदिमानवाची, हे या ठिकाणी प्रश्न लक्षात ठेवायचं. नेक्स्ट बघू आपण, या ठिकाणी बघा, अश्मयुगातील आदिमानवाची वस्ती होशंगाबाद येथील भीमबेटका गुहामध्ये सापडली. या ठिकाणी लक्षात ठेवायचं की अश्मयुगातील आदिमानवाची वस्ती होशंगाबाद येथील भीमबेटका, या ठिकाणी, हा अश्मयुगातील. मग या ठिकाणी लक्षात ठेवा, महाराष्ट्रातील बोरी या ठिकाणी आदिमानवाची दगडी हे सापडले, तर आपल्याला माहितीच आहे, हत्यारे सापडले. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट लक्षात घ्या की अश्मयुगात, जे अश्मयुग सांगितलंय की अश्मयुगातील आदिमानवाची वस्ती होती, ठीक आहे. अश्मयुगात जी आदिमानवाची वस्ती झाली ती होशंगाबाद येथील भीमबेटका गुहामध्ये असल्याचे पुरावे सापडले आहेत. कुठं आहे, होशंगाबादमध्ये भीमबेटका या ठिकाणी. होशंगाबाद भीमबेटका या ठिकाणी जी गुहा आहे, त्या गुहामध्ये, गुहा म्हणजेच काय, जे कोरून आपण दगडाची एक समजा हे असतं, किंवा एखाद्या जंगलामध्ये गुहा करून राहत होते पहिले लोक, आहे का नाही, की म्हणजेच काय, एखादं समजा पहाड असलं त्याला कोरून त्या कोरलेल्या अवस्थेत स्थितीत म्हणजे त्याला गुहा म्हणतो आपण, ठीक आहे. एखादा जर पहाड असला, ठीक आहे, पहाड असला आणि त्याला जर आपण उंदरासारखं जर बीड केलं, तर त्याला आपण काय म्हणतो, हे म्हणतो आपण गुहा म्हणतो. आणि त्या गुहेमध्ये आदिमानव हे राहत होते, ठीक आहे. म्हणजेच काय, त्या गुहामध्ये असल्याचे पुरावे कुठे सापडले, तर होशंगाबाद, तिथं भीमबेटका, या ठिकाणी लक्षात ठेवायचं, अश्मयुगातील, ठीक आहे.
अश्मयुगातील आदिमानवाची वस्ती वसल्याचे. नेक्स्ट म्हणजेच काय नेवासा, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. आणखीन काय काय सापडलं बघा. नेवासा चिरकी हे अहमदनगरमध्ये येते. कुठून कुठून नेवासा चिरकी हे अहमदनगरमध्ये येथे पुराण अश्मयुगातील दगडी हत्यारे सापडली. दगडी हत्यारे कुठे सापडली या ठिकाणी लक्षात. नेवासा चिरकी अहमदनगरमध्ये. नेवासा चिरकी हे अहमदनगरमध्ये येतात. येथे पुराण अश्मयुगातील दगडी हत्यारे सापडली या ठिकाणी लक्षात ठेवायचं. कुठे सापडली तर नेवासा आणि चिरकी या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजेच काय मध्याश्मयुगीन संस्कृतीचे एक मोठे ठिकाण बागोर राजस्थान या ठिकाणी आहे. कोण्या ठिकाणी आहे या ठिकाणी मध्याश्म युगातील संस्कृतीचे एक मोठे ठिकाण जे मध्याश्म युगात तुम्हाला सांगितलं. मध्याश्म युगातील एक महत्त्वाचे सांस्कृतिक एक मोठे ठिकाण या ठिकाणी लक्षात आहे. मध्याश्म युगामध्ये जे झालेला सांस्कृतिक एक मोठे ठिकाण हे काय बागोर. बागोर म्हणजेच काय राजस्थानमधील एक मोठा प्रदेश आहे. त्या मोठ्या प्रदेशामध्ये सापडलेले आहे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. महत्त्वाचं यावरती प्रश्न येऊ द्या. मध्याश्म युग संस्कृतीचे एक मोठे ठिकाण कुठे सापडले तर बागोर राजस्थान यावरती प्रश्न येतो. ठीक आहे. नेक्स्ट म्हणजेच काय पुराणाश्म युग व मध्याश्म युगातील मानवी जीवन पद्धती ही भटक्या स्वरूपाची होती या ठिकाणी लक्षात ठेवायचं. या ठिकाणी हा पॉईंट सर्वात महत्त्वाचा या ठिकाणी लक्षात ठेवा. कधी कधी होती भटक्या स्वरूपी पुराणाश्मयुग आणि मध्याश्मयुग. नवाश्म युगात आपण म्हणजे काय स्थायिक होण्याचा प्रयत्न करू लागलो. ठीक आहे. मग आतापर्यंत आपण स्थायिक होत आता बऱ्यापैकी आपण स्थायिक झालो. ठीक आहे. पुराणाश्म व मध्याश्म युगातील मानवी जीवन पद्धती ही कशी होती भटक्या स्वरूपाची होती या ठिकाणी लक्षात ठेवा. कोणत्या युगातील म्हणजे कोणत्या युगातील मानवी जीवन हे भटक्या स्वरूपाचे होते असा तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. तर याच्यामध्ये काय पुराणाश्मयुग आणि मध्याश्मयुग हे तुम्हाला त्या ठिकाणी पॉईंट क्लिक करायचे. ठीक आहे. नेक्स्ट म्हणजेच काय नेक्स्ट आपल्या टॉपिककडे वळणार आहे आपण. ठीक आहे. ओके. अश्मयुगातील कालखंडात या ठिकाणी लक्षात ठेवा. अश्मयुगातील कालात्मक चित्राची जे ठिकाणे आहे ते कुठे आहे भीमबेटका मिर्झापूर आणि प्रतापगड. आता तुम्हाला सांगितलं होते हे कुठे आपल्याला याच्यामध्ये काय सांगितलं या ठिकाणी मागच्या पॉईंट मध्ये बघा भीमबेटक्याचा इथे उल्लेख आलेला आहे या ठिकाणी लक्षात ठेवा. हे बघा अश्मयुगातील आदी मानवाची वस्ती होशंगाबाद येथील भीमबेटका गुहामध्ये सापडली असलेले पुरावे सापडले. मग तिथे काय सापडले आपल्याला माहिती आहे ना आपल्याला काय सापडणार आहे दिसा या ठिकाणी लक्षात द्या. परत यालाच आपण पॉईंट भीमबेटका कुठे येते होशंगाबाद. कुठे आहे होशंगाबाद. हे बघा होशंगाबाद मध्ये भीमबेटका कुठे आहे होशंगाबाद या ठिकाणी लिहून टाकतो. होशंगाबाद भीमबेटका कुठे आहे होशंगाबाद या ठिकाणी लक्षात ठेवा. भीमबेटका होशंगाबाद. ठीक आहे. अश्मयुगातील कलात्मक चित्राची ठिकाणे भीमबेटका होशंगाबाद मिर्झापूर कुठे येते या ठिकाणी म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये येते आणि प्रतापगड या ठिकाणी हे काय सापडले पुरावे सापडले या ठिकाणी लक्षात ठेवा. कुठे सापडले अश्मयुगातील कलात्मक चित्राची जे कलात्मक चित्र होते जे समजा त्यांची कलाकृती होती ते चित्राच्या माध्यमातून ते दगडावर कोरत असतात. ठीक आहे. आणि ते कोरलेले चित्र आपल्याला जे कलात्मक जे चित्र आहे ते कुठे सापडले भीमबेटका होशंगाबाद या ठिकाणी सापडले. नेक्स्ट म्हणजेच मिर्झापूर या ठिकाणी आणि प्रतापगड या ठिकाणी आपल्याला सापडले या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजेच काय नवाश्म युगातील मानवास स्थिरता लाभत गेली. जे नवाश्म युग आहे इसवी सन पूर्व 8000 ते 6000 म्हणजेच काय नवाश्म युगातील मानवास स्थिरता लाभत गेली. आणि जे समजा भटक्या स्वरूपाचे होते की पुराणाश्म युग आणि मध्याश्म युगाचे भटक्या स्वरूपाचे होते हा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. आणि स्थिरता कोणा याच्यातली लागत गेली नवाश्म युगातील मानवास स्थिरता लाभत गेली या ठिकाणी लक्षात ठेवायचं. हा पॉईंट महत्वाचा आहे. आणि नवाश्म युगाच्या शेवटी तांबे या धातूचा शोध लागला परंतु तांब्याबरोबरच दगडी हत्यारे पण वापरत होती म्हणून यास ताम्रपाषाण युग असे म्हणतात या ठिकाणी लक्षात ठेवा. ताम्रपाषाण युग म्हणजेच काय या ठिकाणी लक्षात ठेवा. नवाश्म युगाच्या शेवटी या तुम्हाला सांगितलं होतं 4500. ठीक आहे 4500 इसवी सन पूर्व 4500 या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नवाश्म युगाच्या शेवटी तांबे या धातूचा शोध लागला. कोणाचा शोध लागला बघा नवाश्म युगाच्या शेवटी नवाश्म युग आहे त्याच्या शेवटी कशा शोध लागला तांब्याचा शोध लागला. ठीक आहे तांब्याचा शोध लागला परंतु तांब्याचा शोध लागला परंतु तांब्याबरोबरच दगडी हत्यारे पण वापरत होती म्हणून यास ताम्र आणि पाषाण या ठिकाणी लक्षात ठेवायचं. मग याला ताम्रपाषाण का बरं म्हणतात हे बघा दोन या शब्दाची फोड करू. हे बघा ताम्र म्हणजेच काय
हे आपले तांबे आणि पाषाण म्हणजेच काय दगड म्हणजे ताम्र पाषाण युग असे म्हणतात या ठिकाणी लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला या शब्दावरून लक्षात येते की यामध्ये काय काय वापरत होते आपण तांब्याबरोबरच काय आपण दगडी हत्यारे सुद्धा वापरत होतो या ठिकाणी लक्षात ठेवायचं. म्हणजे त्याला काय म्हणतात ताम्र पाषाण युग असे सुद्धा म्हणतात या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं आपल्याला. नेक्स्ट आपल्या टॉपिककडे परत वळू. हे बघा ताम्रपाषाण युगातील महाराष्ट्रातील जोरवे संस्कृती ही महत्वाची होती म्हणजे महत्वाची होती किंवा आहे या ठिकाणी लक्षात ठेवा. ताम्रपाषाण युगातील महाराष्ट्रातील कोणती संस्कृती महत्वाची होती असा डायरेक्टली प्रश्न येतो. ठीक आहे यावरती कंबाईन मध्ये सुद्धा प्रश्न आलेला आहे. हे जो जोरवे संस्कृती आहे ना यावरती म्हणजे MPSC प्रश्न विचारला होता. ठीक आहे म्हणजे जे सिलेबस मध्ये दिलेला आहे कंबाईन मध्ये आधुनिक भारताचा इतिहास विचारला जातो. पण जो आपला जे MPSC आहे MPSC जे कंडक्ट करत असते एक्झाम त्याच्यामध्ये प्राचीन मध्ययुगीन अशा पद्धतीचे सुद्धा प्रश्न येतात त्याच्यामध्ये. ठीक आहे तर ताम्रपाषाण युगातील महाराष्ट्रातील जोरवे संस्कृती महाराष्ट्रातील कोणती संस्कृती होती या ठिकाणी लक्ष ठेवायचं. जोरवे संस्कृती ही महत्वाची आहे किंवा महत्वाची मानली जाते या ठिकाणी लक्षात ठेवायचं. कोणती ताम्रपाषाण युगातील कोणती संस्कृती होती ती जोरवे संस्कृती हे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट आपल्या टॉपिककडे वळू. परत या ठिकाणी बघा ताम्रपाषाण युगात मानव समुदाय करून स्थिरावला. बघा या ठिकाणी लक्षात ठेवा ताम्रपाषाण युगात मानव कसा समुदाय करून स्थिरावला या ठिकाणी लक्षात ठेवा. ताम्रपाषाण युगात म्हणजे हे नवाश्म युगाचाच शेवटचा भाग आहे. ताम्रपाषाण युग म्हणजेच काय नवाश्म युगाचा शेवटचा भाग. बघा म्हणजे शेवटी ताम्रपाषाण युगात मानवी समुदाय म्हणजे समुदाय हा स्थिरावला म्हणजे ते तुम्हाला सांगितलंच की ते स्थिरतेकडे वळत गेला. ठीक आहे जनरली आपण कसं आता खूप स्थिर आहे त्या पद्धतीने त्यावेळेस स्थिरता नव्हती. म्हणजेच काय पुराणाश्मयुग जो आणि मध्याश्मयुग यामधली कशी होती भटक्या स्वरूपाचं जीवन होतं. मानवी जीवन कसं होतं भटक्या स्वरूपाचं. आणि नवाश्मयुगात त्याला काय स्थिरता लाभत गेली. आणि नवाश्मयुगाच्या शेवटी काय ताम्रपाषाण युगात म्हणजे त्यालाच काय म्हणतो नवाश्म युगाच्या शेवटी म्हणजेच काय त्याला काय म्हणतो ताम्रपाषाण युगात मानवी समुदाय स्थिरता करू लागला या ठिकाणी लक्षात ठेवायचं. आणि या ठिकाणी लक्षात ठेवायचं आर्य ताम्रपाषाण युगाच्या शेवटच्या टप्प्यात भारतात आले. अश्मपाषाण म्हणजेच दगड या ठिकाणी लक्षात ठेवा. हा पॉईंट सोडून द्या ह्या तर तुम्हाला क्लिअर झालेलाच आहे. ठीक आहे पण हा महत्वाचा आहे तर या ठिकाणी लक्षात ठेवा. आणि त्याच काळात आपले काळ किती पडतात 3 काळ पडतात. काय पुराणाश्मयुग मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग. मानवी जीवन कसं होतं पुराणाश्मयुग आणि मध्याश्मयुग याच्यामध्ये भटक्या स्वरूपाचं होतं. कसं होतं भटक्या स्वरूपाचं. आणि नवाश्मयुगात म्हणजेच काय नवाश्मयुगाच्या शेवटी म्हणजे ताम्रपाषाण ताम्र म्हणजे तांबे आणि पाषाण याच्या म्हणजे काय 4500 इसवी सन पूर्व 4500च्या दरम्यान किंवा 500 म्हणजे नवाश्म युगाच्या शेवट मानवाला कशी स्थिरता लाभत गेली. आणि त्या स्थिरतेमध्येच काय आर्य म्हणजेच काय आर्य हे ताम्रपाषाण युगाच्या शेवटच्या टप्प्यात भारतात आले. मग आर्य कधी भारतात आले हा सुद्धा प्रश्न आहे. तर आर्य भारतात कधी आले तर ताम्रपाषाण युगाच्या शेवटच्या टप्प्यात आर्य हे भारतात आले. ठीक आहे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. आणि अश्मा म्हणजे पाषाण हे आपले दगड आपण या ठिकाणी बघितलेच आहे. नेक्स्ट आपण बघा आता या ठिकाणी काय सांगितलेलं आहे मानव आपल्या जगण्यासाठी दगडी हत्यारे व साधने वापरत असे. युग म्हणजेच अश्मयुग असे म्हणतात. या ठिकाणी लक्षात ठेवा या ठिकाणी पॉईंट काय सांगितलेलं मानव आपल्या जगण्यासाठी दगडी हत्यारे व साधने वापरत असे ते युग म्हणजेच काय अश्मयुग या ठिकाणी लक्षात ठेवायचं. अश्म म्हणजेच काय दगड या ठिकाणी तुम्हाला सांगण्यात आलं हे. ठीक आहे मागच्या स्लाइडमध्ये सांगितलं हे बघा अश्म किंवा पाषाण म्हणजेच काय दगड या ठिकाणी लक्ष. अश्म किंवा पाषाण यालाच काय म्हणतो दगड म्हणतो. आणि मानव आपल्या जगण्यासाठी दगडी हत्यारे व साधने वापरत असे ते असे युग म्हणजेच काय तर अश्मयुग म्हणले जाते. याला काय म्हणतो आपण अश्मयुग म्हणतो. ज्या वेळीस मानव काय करत होते की दगडाचा वापर करून ते आपले संरक्षण करण्यासाठी हत्यारे किंवा आपलं समजा जे काही आपलं राहणीमान करण्यासाठी किंवा आपल्या उपयोगात आणण्यासाठी जे साधने वापरत होतो ते साधने तयार करण्यासाठी दगडाचा उपयोग करत होतो. त्याला काय म्हणतो आपण अश्मयुग असे म्हणलं जातो. ठीक आहे या ठिकाणी लक्ष ठेवायचं. कार्बन 14 यावरती प्रश्न आलेला आहे. कार्बन 14 या कालमापन पद्धतीचा शोध डॉक्टर लिबी यांनी लावला. कोणी लावला शोध डॉक्टर लिबी यांनी लावला. कोणी लावला डॉक्टर लिबी. कशाचा कार्बन 14 या कालमापन पद्धतीचा. कार्बन 14 हे कशासाठी उपयोगात आणला जाते की कालमापन करण्यासाठी. ठीक आहे आपल्याला एखादा जर पाषाण सापडला त्याच्यामध्ये जर कार्बन 14चं जे प्रमाण असेल किंवा एखादं समजा आपल्याला खोळ सापडलं किंवा एखादं बघा तुम्हाला सांगायचं म्हणजे की आपण समजा जी बॉडी असते कार्बन 12 आणि कार्बन 14 हे 2 प्रकार असते याच्यामध्ये. ठीक आहे कार्बन 12 हे स्थिर राहते आणि कार्बन 14 जर समजा आपली डेट झाली तर ती कार्बन 14चं प्रमाण कमी होते. त्याच्यावरून त्याचा 5576 काहीतरी असं त्याचा हाफ कालखंड यावरती सुद्धा प्रश्न येऊन गेला
आहे, मला हे कन्फर्म नाही, मी याला समजा जर असलं तर मी नेक्स्ट लेक्चरमध्ये याला पाहून सांगेन, ठीक आहे. हा कालखंड सुद्धा असतो याचा 5576 का 78 आहे, ते तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये सांगेन. कार्बन 14 याचा कालमापन पद्धतीचा शोध डॉक्टर लिबी यांनी लावला, या ठिकाणी लक्ष ठेवायचं. कोणी लावला? लिबी. आणि हे कशासाठी वापरले जातात? कालमापन करण्यासाठी. जे पुराणाश्मयुग किंवा नवाश्मयुग किंवा जे आपलं कालमापन करण्यासाठी जे कार्बन 14 या डेटिंग पद्धत म्हणल्या जाते, या ठिकाणी लक्ष ठेवायचं. नेक्स्ट म्हणजेच काय, पुराणाश्मयुगात घर्षणाने अग्नी निर्माण करण्याचा शोध लागला. आता बघा, तुम्हाला सांगितलंच अग्नीचा शोध कधी लागला? पुराणाश्मयुगात, ठीक आहे. तर त्याला घर्षण करून लागला. बघा, पुराणाश्मयुगात घर्षणाने अग्नी निर्माण करण्याचा शोध लागला, या ठिकाणी लक्ष ठेवा. मानवास लागला आणि को मॅग्नन मानवाचे शिल्पकला, नक्षीकाम, चित्रकला यात प्रगती केली होती, या ठिकाणी लक्ष ठेवायचं. को मॅग्नन मानवाने शिल्पकला, नक्षीकाम, चित्रकला यात प्रगती केली होती, हा दुसरा पॉईंट होता, या ठिकाणी लक्ष ठेवायचं. तो एका ठिकाणी कोरिलेट झाला. पुराणाश्मयुगात घर्षणाने अग्नी निर्माण करण्याचा शोध लागला. कधी लागला? तर पुराणाश्मयुगात लागला. नेक्स्ट दुसरा पॉईंट या ठिकाणी बघा काय, को मॅग्नन मानव, या ठिकाणी लक्षात ठेवा. को मॅग्नन मानवाने शिल्पकला, नक्षीकाम आणि चित्रकला यात प्रगती केली होती. कोणकोणत्या याच्यात केली होती? शिल्पकलामध्ये. शिल्पकला म्हणजेच काय, ते दगडाला फोडून त्याच्यामध्ये नक्षीकाम करणे, ठीक आहे. त्याला शिल्पाचा आकार देणे किंवा एखाद्या मूर्तीचा आकार, त्याला शिल्पकला. ते नक्षीकाम म्हणजेच ते जर नकाशे म्हणजे योग्य प्रकारे नकाशे किंवा आपण म्हणतो ते दगडीवरती अशी वेगळे करून ते नक्षीकाम म्हणतो, ते आऱ्या देणे किंवा त्याला चाकोरी देणे, अशा पद्धतीचं. आणि चित्रकला म्हणजेच काय, त्यांना पेंटिंगचा सुद्धा शोध लागला होता, या ठिकाणी लक्ष ठेवायचं. कशाला? को मॅग्नन मानवाला, या ठिकाणी लक्ष ठेवा. म्हणजेच हे यानी की को मॅग्नन हे प्रगत आपल्या मानवाची उत्क्रांती म्हणजे क्रांती मानल्या जातो. सॉरी, उत्क्रांतीमधला प्रगत मानव हा को मॅग्नन मानव मानला जातो, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजेच काय, भारतातील सिंधू संस्कृती ही ताम्रपाषाण युगात होती, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. यावरती बरेचदा प्रश्न आलेला आहे, हा प्रश्न आपला चुकला नाही पाहिजे. भारतातील सिंधू संस्कृती आहे की नाही. आता बघा, भारतातील सिंधू संस्कृती ही ताम्रपाषाण युगातच होती, या ठिकाणी लक्षात ठेवा. कोणत्या युगात होती? ताम्रपाषाण युगातच होती. भारतातील जे सिंधू संस्कृती बरेचदा प्रश्न येतात, तर ही कोण्या याच्यावर होती? तर ताम्रपाषाण युगामध्येच होती, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट आपण बघा, हडप्पा संस्कृती किंवा सिंधू संस्कृती. हे आपला पॉईंट संपला. समजा आदिमानवातील जे समजा आदिमानव जीवन होतं किंवा थोडक्यात आपण तो इतिहास बघितला आहे की नाही. आपल्याला हे कसं कंप्लीट पूर्ण म्हणजे याची हा इतिहास जर बघायचा गेला, प्राचीन इतिहास खूप मोठा आहे. याला आपण थोडक्यात जर म्हणजे जे टॉपिक येतात तेच जर टॉपिक घेतले आपला या बऱ्यापैकी आपल्याला कव्हर होईल. नाहीतर बघायचं झालं तर याच्यामध्ये खूप सारं डिटेल जर बघितलं तर खूप सारं याच्यामध्ये, ठीक आहे. आता हडप्पा संस्कृती आपण फोकस करू या ठिकाणी. आणि याच्यामध्ये आपण डायरेक्ट टू द पॉइंट घेणार आहे, ठीक आहे. नेक्स्ट बघा, हडप्पा संस्कृती किंवा सिंधू संस्कृती, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. हडप्पा संस्कृती काय म्हणतात? सिंधू संस्कृती, तिला हडप्पा संस्कृती म्हणूनही ओळखली जाते, या ठिकाणी लक्षात ठेवा. जी सिंधू संस्कृती आहे तिलाच काय म्हणतो आपण? हडप्पा संस्कृती सुद्धा म्हणलं जाते, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. सिंधू संस्कृतीलाच काय? हडप्पा संस्कृती सुद्धा म्हणलं जाते, या ठिकाणी लक्षात ठेवा. सिंधू संस्कृतीला हडप्पा संस्कृती सुद्धा असे म्हणले जाते. सिंधू संस्कृतीलाच हडप्पा संस्कृती म्हणूनही ओळखतात. दुसरा पॉईंट बघू, या संस्कृतीचा सर्वसाधारण काळ इसवी सन पूर्व 3500 ते 1500 आहे, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. मग या ठिकाणी नवाश्म युगातच आहे आणि त्याच वेळेस याला काय म्हणतो? ताम्रपाषाण युगातलाच कालखंड म्हणजेच काय? सिंधू संस्कृती किंवा हडप्पा संस्कृती, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. ते ताम्रपाषाण युगातलाच एक कालखंड म्हणजेच काय? सिंधू संस्कृती किंवा हडप्पा संस्कृती ह्या भारतामध्ये या ठिकाणी लक्षात ठेवायचं. म्हणजेच या संस्कृतीचा सर्वसाधारण कालखंड किती आहे? इसवी सन पूर्व 3500 ते 1500, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजेच काय? हडप्पा येथे मोठे अन्नगृह व स्मशान आढळले. या ठिकाणी बघा 2 पॉईंट या ठिकाणी कव्हर केलेले आहे. मोठे अन्नगृह कुठे सापडले? या ठिकाणी लक्ष ठेवा, हडप्पा या ठिकाणी. आणि स्मशान गृह कुठे आढळले? स्मशानात जे आहे, स्मशानात ज्या माणसाला जाळलं जातो ते स्मशान सुद्धा कुठे आढळले? हडप्पा या ठिकाणी आढळले. हे तुम्हाला पॉईंट लक्षात ठेवायचं. हा पॉईंट महत्वाचा आहे, ठीक आहे. हडप्पा या येथे मोठे अन्नगृह म्हणजे मोठं अन्नगृह म्हणजेच काय की जो मोठा एक म्हणजे मोठा एक समजा होत किंवा मोठे एक समजा आपण समजा कमराच म्हणू की ज्या कमऱ्यामध्ये अन्न ठेवण्याचं प्रोव्हिजन केलेलं आहे, ठीक आहे. म्हणजे त्याचं साठवण्याचं एक कार्यक्रम त्या ठिकाणी असलं त्यालाच काय म्हणू आपण? अन्नगृह असं म्हणतो. आणि स्मशान म्हणजे ज्या ठिकाणी मानवाला मृत झाल्यानंतर जाळल्या जाते किंवा पुरवले जाते त्याला स्मशानभूमी म्हणतो. तर ते स्मशान कुठं? आपले हडप्पा येथे मोठे अन्नगृह आणि स्मशान आढळले, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट पॉईंट आपण कव्हर करू. मोहनजोदडो येथे हे अन्नगृह आढळले, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. मोहनजोदडो येथे सुद्धा अन्नगृह आढळले. काय आढळले? मोहनजोदडो
येथे सुद्धा अन्नगृह आढळले, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. ठीक आहे. मोहनजोदडो येथे ही अन्नगृह आढळलं. अन्नगृह याच्या पलीकडे हडप्पा अन्नगृह आणि स्मशानगृह आढळले, हे तर आपण बघितलं. त्याच्या व्यतिरिक्त अन्नगृह आणखी कुठे आढळले, तर मोहनजोदडो कुठे आढळले, या ठिकाणी लक्ष ठेवायचं. मोहनजोदडो या ठिकाणी सुद्धा काय आढळले, अन्नगृह आढळले, हे या ठिकाणी एक एक पॉईंट लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आणि नेक्स्ट म्हणजेच काय, चहुंदळो या ठिकाणी लक्षात. चहुंदळो म्हणजेच येथे मण्यांचा कारखाना आढळला, या ठिकाणी मण्या जे मणी असतात. ठीक आहे. चहुंदहो या ठिकाणी लक्षात ठेवा. चहुंदहो किंवा चहुंदडो की या ठिकाणी काय, चहुंदहो किंवा चहुंदडो, दडो सुद्धा म्हणलं जाते किंवा चहुंदहो सुद्धा म्हणलं जाते. या ठिकाणी काय आहे, जो मणी असतात, मणी म्हणजेच काय, जे आपले समजा कलाकुसरीच्या वस्तू म्हणत नाही आपण, कलाकुसरीच्या वस्तू त्यामध्ये मणी तयार केल्या जातात. त्या मण्याच्या कारखान्या म्हणजेच काय, जे आभूषणासाठी असतात, ते मणी कसे असतात, आभूषणासाठी असतात. आभूषण म्हणजेच काय की त्या ठिकाणी सुद्धा आभूषण म्हणजेच काय, अंगावर घालायचे जे अलंकार असतात त्याला आपण आभूषण म्हणतो. ठीक आहे. चहुंदडो किंवा चहुंदडो या ठिकाणी मण्याचा कारखाना आढळला, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. तर मण्याचा कारखाना कुठे आढळला, चहुंदडो किंवा चहुंदहो या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजेच काय, सिंधू संस्कृतीतील मुख्य पीक गहू व जव होते, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. सिंधू संस्कृतीतील मुख्य पीक, यावरती बरेचदा प्रश्न आले ना बरं. ठीक आहे. हा बरेचदा आयोगाचा फेवरेट क्वेश्चन आहे. यावरती महत्वाचं म्हणजे आपल्या कन्फ्युजन केलं जाते, हे दोन्ही पण दिले जाते आणि दोन्हीपैकी सांगा म्हणलं जाते, हे दोन्ही याचं उत्तर आहे. ठीक आहे. सिंधू संस्कृतीतील मुख्य पीक म्हणून गहू व जव हे होते, या ठिकाणी लक्षात ठेवा. गहू आणि जव. आणि शेती करण्याचा शोध 9व्या शतकात लागला. आणि शेतीतील पहिले पीक जर म्हटलं, पहिले पीक कोणतं घेतलं तर गहू, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. आणि सिंधू संस्कृती मुख्य पीक कोणतं होतं असा जर प्रश्न आला तर गहू आणि जव हे तुम्हाला आन्सर टिक करायचं आहे. नेक्स्ट म्हणजेच काय, कुबड, कुबड असणारा सांड, या ठिकाणी लक्षात ठेवा. कुबड असणारा सांड बैल हा पशु सर्वाधिक प्रिय होता. कुबड असणारा म्हणजेच काय, त्याला खूप मोठा जर खांदा असेल त्याला आपण कुबड म्हणतो. ठीक आहे. त्याचा जो खांदा असेल, कुबड असणारा सांड, सांड बैल म्हणजेच काय, खूप अंगात असला पकलेला किंवा खूप जाड असलेला. ठीक आहे. त्याला काय म्हणतो, कुबड असणारा सांड बैल हा पशु सर्वाधिक प्रिय होता. त्यांना कोणता प्रिय होता, कुबड असणारा सांड बैल हा सर्वाधिक प्रिय. म्हणजे त्याच्यावरती आपण कसे आता घरी एखादा जर पाळीव प्राणी जर आपण त्याच्यावर कसं प्रेम करतो, तसंच त्या पद्धतीचा प्रिय प्राणी कोणता होता, कुबड असणारा सांड बैल, हा या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजेच काय, या संस्कृतीत सर्वात प्रसिद्ध उद्योग वस्त्र उद्योग होता, या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं. हा पण या ठिकाणी लक्षात ठेवायचं. कोणता, तर या संस्कृतीतील सर्वाधिक प्रसिद्ध उद्योग आपण हे बघितलं, या ठिकाणी मण्यांचा कारखाना होता, म्हणजे मण्याचा सुद्धा उद्योग होता, हे तर आपल्याला समजलं या ठिकाणी. मग या प्रसिद्ध उद्योग तर बरेच होते त्या ठिकाणी, पण यामधला काय सर्वात प्रसिद्ध उद्योग कोणता होता, तो वस्त्र उद्योग, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. हे पॉईंट लक्षात ठेवायचे आपल्याला. महत्त्वाचं म्हणजे जे मी तुम्हाला हायलाईट करून देतो त्यावरतीच फोकस करा, आणि जे तुम्हाला सांगायचं ते एकदम सख मटेरियल आहे. म्हणजेच काय, चहुंदडो येथे मण्याचा कारखान्यात आपण बघितलाच आहे की नाही. मग नेक्स्ट काय, या संस्कृतीत सर्वात प्रसिद्ध उद्योग कोणता होता बाबा, तर सर्वात उद्योग कोणता प्रसिद्ध होता, वस्त्र उद्योग हे सर्वात प्रसिद्ध होते, हे या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं. नेक्स्ट बघू आपण यामध्ये काय आणखीन बघता येईल आपल्याला. हां, ओके, एकच मिनिट. ओके, हां, मोहनजोदडो आपण पिक्चर सुद्धा बघितला असेल. ठीक आहे. ऋतिक रोशनचा पिक्चर आहे, ते एकदा बघून घ्या, चांगला आहे तो. मोहनजोदडो येथे नर्तकिनीची कास्य मूर्ती सापडली, या ठिकाणी लक्षात ठेवा. जे माहिती आहे की आपल्याला जनरली 6वी का 7वीच्या पुस्तकामध्ये दिलेलं जी कास्याची मूर्ती जी आपल्याला आहे की नाही, तिथं थोडंसं नाक म्हणजे हे झालेलं आहे, कटलेलं आहे, किंवा अशी थोडक्या प्रमाणात हाफ मूर्ती आहे थोडीशी. ठीक आहे. मोहनजोदडो येथे त्या नर्तकीची कास्य मूर्ती सापडली. कुठे सापडली, हे नर्तकीची कास्य मूर्ती कुठे सापडली असा डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो. कुठे सापडली असं डायरेक्ट जर प्रश्न आला तर या ठिकाणी हे ऑप्शन द्यायचं, मोहनजोदडो. कुठं, मोहनजोदडो कुठे सापडली, कोणत्या ठिकाणी नर्तकीची कास्य मूर्ती सापडली असा डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो तुम्हाला. तर मोहनजोदडो कोण्या ठिकाणी सापडली, मोहनजोदडो, हे लक्षात ठेवायचं. हडप्पा या ठिकाणी लक्षात ठेवा. हडप्पा म्हणजेच काय, सिंधू संस्कृतीतील लोकांना लिपीचे ज्ञान होते, या ठिकाणी लक्षात ठेवा. कोणाचे ज्ञान होते, लिपीचे ज्ञान होते. कोणत्या लोकांना, तर हडप्पा किंवा सिंधू संस्कृतीत जे लोक होते त्यांना लिपीचे ज्ञान होते. लिपी म्हणजेच काय की लिहिण्याची जे कला असते किंवा लिहिण्याची किंवा वाचण्याची जी कला त्याला लिपी म्हणतो आपण. तर लिपीचे ज्ञान कोणाला होते, सिंधू संस्कृती किंवा संस्कृतीत म्हणजे हडप्पा संस्कृतीत लोकांना. आणि हे कशामध्ये येते, नववा अश्मयुगाचा शेवटचा म्हणजे ताम्रपाषाण युगाचा काळ, हा या ठिकाणी लक्ष ठेवायचं. काय सांगितलं, 3500 ते 1500, या ठिकाणी काय इसवी सन पूर्ण 3500 ते 1500 या ठिकाणी लक्ष ठेवायचं. हा काळ या म्हणजेच काय,
हा काळ म्हणजेच काय हडप्पा संस्कृती हे महाराष्ट्रात म्हणजे यालाच काय म्हणतो ताम्रपाषाण युगामध्ये सापडली आणि याच काळामध्ये हे हडप्पा संस्कृती होऊन गेली, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. एक मिनिट, ओके झालं. काय सापडलं मग? हडप्पा म्हणजेच काय सिंधू संस्कृतीतील लोकांना लिपीचे ज्ञान होते. कोणत्या संस्कृतीतील लोकांना लिपीचे ज्ञान होते? हडप्पा आणि हडप्पा म्हणजे सिंधू संस्कृती, या ठिकाणी लक्षात ठेवायचं ज्ञान होते. या लिपीचे अजूनही आकलन करता आलेले नाही, पण हे लक्षात ठेवा की ही लिपी आपल्याला अजूनही आजकाल समजली नाही. ते लिपी त्यांना समजत होती, ठीक आहे, कारण त्यांची लिपी हे आपल्याला अजूनही समजली नाही. त्यावरती अजूनही संशोधन चालू आहे शास्त्रज्ञांचं की ही या लिपीमध्ये काय ज्ञान दडलेलं आहे. म्हणजे आपल्याला ते वाचलंय तर आपल्याला बरेच म्हणजे जे काही असेल नवीन शोध असं म्हणता येत की ती जुनी संस्कृती आपल्यापेक्षा सुद्धा चांगली प्रगत होती, या ठिकाणी लक्ष ठेवायचं. म्हणजे आपल्याला आणखी ज्ञानात आपल्याला भर पडू शकते, पण त्या अजूनही त्या लिपीचे आकलन करता आले नाही, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजेच काय? सिंधू लिपी ही चित्रलिपी आहे. महत्वाचं म्हणजे काय? सिंधू लिपी कशी आहे या ठिकाणी लक्षात ही चित्रलिपी आहे. म्हणजेच काय? त्याचे जे अक्षर होते ते चित्राच्या माध्यमात होते. म्हणजेच कसं काय? हा घोडा, हा बैल, अशा पद्धतीचे त्या ठिकाणी लक्ष ठेवायचं. म्हणजेच काय? सिंधू लिपी ही चित्रलिपी आहे. यात 400 ते 500 पर्यंत चित्र अक्षर आहेत. म्हणजे यामध्ये बघा आपण कसे म्हणतो अल्फाबेट आहे की नाही, इंग्लिशमध्ये अल्फाबेट किती आहे? 26 आहे ना, 26. तसे यांचे अल्फाबेट किती आहे मग? हे आहे. हे बघा, सिंधू संस्कृती ही चित्रलिपी आहे आणि यात 400 ते 500 पर्यंत चित्राक्षर आहे. म्हणजेच काय? चित्राक्षर म्हणजे काय? त्याच्यामध्ये जे सांगितलेले जे अक्षर आहे ते चित्राक्षर हे कितीपर्यंत आहे? 400 ते 500 पर्यंत चित्राक्षर आहे. यात यू आकाराच्या अक्षराचा सर्वाधिक वापर आहे, या ठिकाणी लक्षात आहे. कोणताचा वापर आहे? यू आकाराच्या अक्षराचा सर्वाधिक वापर आहे, या ठिकाणी लक्षात ठेवा. बघा, आयोग कोणताही प्रश्न विचारू शकतो, कोणत्या याचा सर्वाधिक वापर आहे, कोणत्या याचा नाही, किती वेळा आहे. म्हणजे हे बघा, आयोग कुठच्या कुठपर्यंत जाऊ शकतो, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. सिंधू संस्कृती लिपी ही चित्रलिपी आहे. यात 400 ते 500 पर्यंत जे चित्र अक्षर आहे, या ठिकाणी लक्षात ठेवायचं 400 ते 500. आणि यात सर्वात जास्त यू आकाराच्या अक्षराचा, म्हणजे यू आकाराचे जे समजा चित्रलिपी होते त्यामध्ये यू आकाराचे जे अक्षर होते याचा सर्वात जास्त यू आकाराच्या सारख्या, बरं यू नाही पण यू आकारासारख्या चित्रलिपीचा सर्वात जास्त उपयोगात आणलेला आहे. नेक्स्ट म्हणजेच की ही लिपी उजवीकडून डावीकडे लिहिली जात असे. उजवीकडून डावीकडे लिहिली जात असे. पण ठीक आहे, या ठिकाणी उजवीकडून लिहिली जात असे म्हणजेच काय? आता माझं नाव तुषार आहे तर मी कसं लिहिणार? तुषार. हे बघा, उजवीकडून डावीकडे असं लिहिणार ते, ठीक आहे, रशा तू झालं, ठीक आहे. पण ते कसं आपण जर वाचताना ते कसं लिहिताना कसं लिहित होतं? तू, हे बघा परत एकदा सांगतो, तुषार म्हणजे अशा पद्धतीने लिहित होते ते, ठीक आहे. म्हणजे उलट लिहित आणत होते ते, उजवीकडून डावीकडे, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. काय? उजवीकडून डावीकडे हे लिहिली जात असे, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. कोणती लिपी? हे बघा, कोणती लिपी आहे? ते चित्रलिपी म्हणतो आपण. कोणत्या संस्कृतीमध्ये सापडले? सिंधू संस्कृतीमध्ये. 400 ते 500 अल्फाबेट याच्यामध्ये आणि सर्वात जास्त यू आकाराच्या अक्षराचा सर्वाधिक वापर केला जातो, ठीक आहे. आणि ही लिपी उजवीकडून डावीकडे लिहिली जात होती, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. यावरती सुद्धा प्रश्न येऊन गेला. बरं, नेक्स्ट म्हणजेच काय? या संस्कृतीत लोक बाह्य देशाशी व्यापार करीत असे. उदाहरणार्थ इराण, अफगाणिस्तान, मेसोपोटेमिया, बहरीन, या ठिकाणी लक्ष ठेवायचं. आणि सर्व बघा, उद्योग तर तुम्हाला सांगितलेच, उद्योग मण्याचा उद्योग होते, त्याच्यानंतर अलंकाराचा आभूषणाचा उपयोग होते, त्याच्यानंतर मसाले जे काही असतील किंवा अन्नधान्य असतील, त्याच्यानंतर कापडाचा उद्योग असेल, या प्रमाणात उद्योग करत होते. पण म्हणजेच काय? या संस्कृतीतील जे लोक होते ते प्रगत होते, ठीक आहे, प्रगत होते. म्हणजे या संस्कृतीतील लोक हे बाह्य देशांशी सुद्धा, म्हणजे बाह्य देश आपल्या सिंधू संस्कृती व्यतिरिक्त की याचे असे काही पुरावे सापडले की ते त्यांचे पुरावे म्हणजे ते बाहेर देशाशी सुद्धा व्यापार करत होते. उदाहरणार्थ जर पाहिजे झालं, इराण या देशासोबत सुद्धा सिंधू संस्कृती लोकांचे व्यापार चालत होते. अफगाणिस्तान, मेसोपोटेमिया आणि बहरीन या देशामध्ये सुद्धा त्यांचे पुरावे सापडलेले, या ठिकाणी लक्ष ठेवायचं. आणि सर्वात लोकप्रिय व्यापार म्हणजेच काय? वस्त्र उद्योग. काय? वस्त्र उद्योग. या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा व्यापार म्हणजे वस्त्र उद्योग, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजेच काय? सिंधू संस्कृती ही ताम्रपाषाण युगातील संस्कृती होय. सिंधू संस्कृती काय? ही ताम्रपाषाण युगातील, हा पॉईंट झालेलाच आहे तरी परत एकदा आलेला आहे, त्याबद्दल मी तुम्हाला म्हणजे माफी मागतो, ठीक आहे. तर सिंधू संस्कृती ही ताम्रपाषाण युगातील संस्कृती आहे, या ठिकाणी लक्ष ठेवायचं. ताम्रपाषाण युगातील म्हणजेच काय? या ठिकाणी लक्ष. आणि सिंधू संस्कृतीचा कालकाठन तुम्हाला सांगितलं 3500 ते 1500, या ठिकाणी लक्ष ठेवायचं. म्हणजे हे तुम्हाला वारंवार काय सांगत आहे की यावरती प्रश्न येऊन गेले बरं का, ठीक आहे. नेक्स्ट म्हणजेच पंजाबमध्ये रावी नदीच्या काठी, या ठिकाणी लक्ष ठेवायचं. यावरती प्रश्न आलेला आहे बघा, एक मिनिट. ओके, पंजाबमध्ये कोण्या नदीच्या काठी? तर रावी नदीच्या काठी
हडप्पा येथील सिंधू संस्कृतीचा शोध लागला. या ठिकाणी लक्षात घ्या. पंजाबमध्ये कोणत्या नदीच्या काठी? पंजाबमध्ये कोणत्या नदीच्या काठी? रावी नदीच्या काठी हडप्पा येथील सिंधू संस्कृतीचा शोध लागला. आणि तो कोणी लावला? दयाराम सहानी यांनी 1921 मध्ये लावला. ठीक आहे. या ठिकाणी लक्षात ठेवा. या ठिकाणी लक्ष ठेवा. बघा, पंजाबमध्ये रावी नदीच्या काठी, कोण्या नदीच्या काठी सिंधू संस्कृतीचा शोध लागला? यावरती डायरेक्टली प्रश्न आलेला आहे. कोण्या नदीच्या काठी? तर रावी नदीच्या काठी. पंजाबमध्ये रावी नदीच्या काठी हडप्पा येथील सिंधू संस्कृतीचा शोध लागला. कोण्या संस्कृतीचा शोध लागला? हडप्पा किंवा संस्कृती, सिंधू संस्कृतीचा शोध लागला. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. म्हणजे कोण्या ठिकाणी? हडप्पा या ठिकाणी. म्हणजे हडप्पा या ठिकाणी लागला म्हणजे त्याला हडप्पा संस्कृती सुद्धा म्हणल्या जाते किंवा सिंधू संस्कृती म्हणजे त्याला सिंधू संस्कृती सुद्धा म्हणल्या जाते. या ठिकाणी लक्षात ठेवा. आणि कुठे लागला? पंजाबमध्ये. कुठे? तर रावी नदीच्या काठी. कोणती संस्कृती? कोणती? सिंधू संस्कृती. कुठे? तर हडप्पा या ठिकाणी. ठीक आहे. आणि कोणी लावला? तर दयाराम सहानी यांनी 1921 मध्ये त्याचा शोध लागला. हे 4-5 पॉईंट तुम्ही लक्षातच ठेवा. दयाराम सहानीवर बरेचदा प्रश्न विचारलेले सरळ सेवेमध्ये. आता नेक्स्ट आपण बघू भारतातील लोथल येथील सिंधू संस्कृतीचा शोध. या ठिकाणी 1 मिनिटच. ठीक आहे. बघा, भारतातील लोथल, आता भारतामध्ये जे जे सापडले त्याच्यामध्ये बघू आपण. ठीक आहे. भारतातील लोथल येथील सिंधू संस्कृतीचा शोध S.R. राव यांनी 1954 मध्ये लावला. या ठिकाणी लक्षात ठेवा. भारतातील लोथल येथील सिंधू संस्कृतीचा शोध S.R. राव यांनी 1954 मध्ये लावला. कोणी लावला? S.R. राव. कोणी लावला? S.R. ठीक आहे, राव यांनी लावला. कोणी कधी लावला? 1954 मध्ये. कुठे लावला? लोथल. लोथल या ठिकाणी लक्षात ठेवा. मे बी लोथल हे गुजरातमध्ये असू शकते. ठीक आहे. भारतातील लोथल येथील सिंधू संस्कृतीचा शोध S.R. राव यांनी 1954 मध्ये लावला. कधी लावला? 1954. कुठे लावला? लोथल ठिकाणी. पण कोणाचा? तो सिंधू संस्कृती भारतातील. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट, हे लोथल हे ठिकाण बरोबर आहे. लोथल हे ठिकाण गुजरातमध्ये. या ठिकाणी लक्षात ठेवा. लोथल हे ठिकाण गुजरातमध्ये आणि भोगवा नदीकाठी. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. मग लोथल हे ठिकाण कुठे आहे? गुजरातमध्ये. तर कोण्या ठिकाणी? कोण्या नदीकाठी? तर भोगवा नदीकाठी. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. आणि तिथे काय लागला शोध? भारतातील लोथल येथील सिंधू संस्कृतीचा शोध लावला. आणि तो कोण लावला? S.R. राव यांनी लावला. कधी लावला? तर 1954 मध्ये लावला. हे कोरिलेट करा पूर्ण. याला कोरिलेट करा. याला सक मटेरियल आपण पूर्ण डायरेक्ट दिमागात उतरून घेऊ आपला. ठीक आहे. कुठे लागला? या लोथल या ठिकाणी. कोणी लावला शोध? कशाचा शोध लागला? पहिल्यांदा बघा, लोथल या ठिकाणी कशा शोध लागला? हे गुजरातमध्ये ठिकाण आहे. लोथल कुठच्या ठिकाणी? गुजरातमध्ये. कशाचा शोध लागला? सिंधू संस्कृतीचा. भारतातील सिंधू संस्कृतीचा शोध लागला. आणि कोणी शोधून काढली? S.R. राव यांनी शोधून काढली. कधी शोधून काढली? 1954 मध्ये. ठीक आहे. आणि कोण्या नदीकाठी होती? ती भोगवा नदीकाठी होती. या ठिकाणी अशा पद्धतीचं आपण लक्षात ठेवू. नेक्स्ट म्हणून लक्षात ठेवायचं आता बघा, कालीबंगन हे सिंधू संस्कृतीचे ठिकाण राजस्थानमध्ये घग्गर नदीकाठी आहे. बघा, कालीबंगन हे सिंधू संस्कृतीचे जे ठिकाण आहे ते राजस्थानमध्ये कुठे आहे? घग्गर नदीकाठी. या ठिकाणी लक्ष ठेवायचं. बघा, यावरती प्रश्न आलेला आहे बरं. हे महत्वाचे टॉपिक आहे. यावरती प्रश्न येतात. या ठिकाणी बघा, कालीबंगन हे सिंधू संस्कृतीचे ठिकाण राजस्थानमध्ये. बघा, कालीबंगन हे सिंधू संस्कृतीचे ठिकाण राजस्थानमध्ये घग्गर नदीकाठी आहे. कुठं आहे? घग्गर नगरी. हे बघा, यावरती प्रश्न येतात. कालीबंगन हे सिंधू संस्कृतीचे ठिकाण राजस्थानमध्ये. राजस्थान म्हणलं की घग्गर नदी जायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर गुजरात म्हणलं भोगवा नदी जायचं. आणि याच्या ठिकाणी आपण एक बघितलं. आपण कोणती नदी बघितली? हा, सिंधू संस्कृतीचा शोध. या बघा, रावी नदी. पंजाबमध्ये जर म्हणलं तर रावी. पंजाब म्हणलं तर रावी. गुजरात म्हणलं तर या ठिकाणी गुजरात जर बघा, हे बघा, गुजरात जर म्हणलं कुठे गेली? हा, गुजरात जर म्हणलं लोथल. आणि आणखीन काय सांगितलं होतं या ठिकाणी लक्ष? हा, आणि कुठे आहे? बरोबर, राजस्थान म्हणलं तर घग्गर. या ठिकाणी 3 लक्षात ठेवायचं. काय सांगितलं? पंजाब रावी नदी. ठीक आहे. गुजरातमध्ये काय? गुजरातमध्ये काय? लोथल आहे का नाही? लोथल. आणि राजस्थानमध्ये काय? राजस्थानमध्ये घग्गर. ह्या नद्या तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे जेणेकरून आपला प्रश्न सुटलाच नाही पाहिजे. ठीक आहे. म्हणजे प्रश्न आपला चुकलाच नाही पाहिजे. म्हणजे सुटलाही नाही पाहिजे, म्हणजे सॉरी, आपला प्रश्न सुटला पाहिजे पण चुकला नाही पाहिजे. या ठिकाणी लक्ष ठेवायचं. नेक्स्ट आपण कोरिलेट करू. म्हणजेच काय? नेक्स्ट बघा, सिंधू नदीच्या काठी राहणाऱ्या लोकांना इराकी आणि इराणी हे लोक इंडिया म्हणून ओळखायचे. या ठिकाणी लक्ष ठेवायचं.
त्यामुळेच आपलं नाव हे इंडिया हे पडलं असं सुद्धा म्हणलं जाते काही काही, ठीक आहे. पुस्तकामध्ये या ठिकाणी लक्षात ठेवायचं, सिंधू नदीच्या काठी राहणाऱ्या लोकांना. का बरं सिंधू नदीच्या काठी राहणाऱ्या लोकांना इराकी आणि इराणी हे लोक काय म्हणत होते, इंडिया म्हणून ओळखले जायचे. सिंधू म्हणजेच इंडिया म्हणजेच काय, सिंधू आणि हिंदू त्याच्यात परत इंडिया झालं असं झालं, ठीक आहे. सिंधू नदीच्या काठी राहणाऱ्या लोकांना इराकी आणि इराणी लोक कोणकोणते म्हणत होते, इराकी आणि इराणी लोक काय म्हणत होते, इंडिया म्हणून ओळखायचे. या ठिकाणी लक्षात ठेवायचे. नेक्स्ट काय, हिंदी महासागर हा जगातील एकमेव महासागर की ज्याला देशाच्या नावाने वरून ओळखले जाते. हे बघा, हे आपल्या हिंदी महासागर हा जगातील एकमेव महासागर आहे की ज्याला भारताच्या किंवा हिंदी आपली जी संस्कृती आहे त्याच्या नावावरून ओळखले जाते. या ठिकाणी लक्षात ठेवायचं, ठीक आहे. याला काय म्हणतो, हिंदी महासागर असं म्हणलं जातो. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजेच काय, सिंधू संस्कृतीचे अवशेष पाकिस्तानात. आता सिंधू संस्कृतीचे अवशेष कुठे कुठे सापडले यावरती प्रश्न येतो, ठीक आहे. कुठे कुठे सापडले, पाकिस्तान पहिला ऑप्शन. त्या नेक्स्ट राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश इत्यादी ठिकाणी सापडले आहेत. कुठे कुठे सापडले, पाकिस्तानात सुद्धा सापडले, कारण पंजाबचा भाग पाकिस्तानात सुद्धा येतो, ठीक आहे. पंजाब फक्त भारतातच नाही, तिकडे सुद्धा पंजाब आहे, ठीक आहे. पाकिस्तान, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश या ठिकाणी काय सिंधू संस्कृतीचे अवशेष सापडले. या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं. नेक्स्ट आपण या ठिकाणी बघू, थोडक्यात याची आपण रिव्हिजन करू, कारण हा पार्ट मला वाटतं खूप मोठा आहे. याचा पार्ट आपण उद्या बघू राहिलेला. थोडक्यात याची रिव्हिजन जी झाली आहे, थोडक्यात म्हणजे काय, आपण जे वाचलेलं आहे ते आपण भुललो नाही पाहिजे, ठीक आहे. आणि लेक्चर सुद्धा जास्त मोठं नाही झालं पाहिजे, म्हणजे तुम्हाला पाहण्यासाठी इंटरेस्ट आला पाहिजे. ओके, आपण काय बघणार आहे, TCS आणि IBPS लागणारे जे कंटेंट्स आहेत ते या ठिकाणी आपण प्राचीन इतिहासामधले बघत आहे. यामधला पहिला बघा, आपण काय काय बघितलं आतापर्यंत. आपण डायरेक्ट शॉर्टकटमध्ये रिव्हिजन घेऊ. इतिहासपूर्व काळातील मानवाचे जीवन कशा पद्धतीचे होते या ठिकाणी बघा. पृथ्वीवर पहिला सजीव सुमारे कधी सापडला, 100 कोटी वर्षापूर्वी निर्माण झाला, ठीक आहे. आपण ज्याला आद्य मानव म्हणतो तो 5 लाख वर्षापूर्वी निर्माण झाला. या ठिकाणी लक्षात ठेवा. नेक्स्ट काय, आद्य मानवाचे अवशेष जावा बेटावर इंडोनेशियामध्ये आणि चीनमध्ये पेकिंग जवळ सापडले, म्हणून याला जावा किंवा पेकिंग मानव असे सुद्धा म्हणतात. नेक्स्ट काय बघितलं, ऐतिहासिक कालखंड आणि ऐतिहासिक म्हणजे काय, ऐतिहासिक कालखंड आणि इतिहासपूर्व कालखंड हे दोन बघितले. ऐतिहासिक कालखंड म्हणजे काय, ज्याचे लिखित पुरावे सापडतात, आणि इतिहासपूर्व कालखंड म्हणजे काय, ज्याचे ऐतिहासिक पुरावे सापडत नाही. या म्हणजे काय, लिखित पुरावे सापडत नाही, हे बघा. नेक्स्ट काय बघितलं आपण, यामध्ये 3 बघितलं, पुराणाश्मयुग, मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग. पुराणाश्मयुग म्हणजेच काय, इसवी सन पूर्व 2.5 लाख ते 10,000 वर्षापर्यंतचा काळ. त्याच्यानंतर मध्याश्मयुग म्हणजेच काय, इसवी सन पूर्व 10,000 ते 8,000 वर्षापर्यंतचा काळ. आणि नवाश्मयुगाचं म्हणजेच काय, इसवी सन पूर्व 8,000 ते इसवी सन पूर्व 6,000 वर्षापर्यंतचा काळ. याला काय म्हणतो आपण, म्हणजे नवाश्मयुग म्हणतो. नेक्स्ट म्हणजेच काय, होमोसेपियन या माकडासारख्या दिसणाऱ्या प्राण्यांपासून मानवाची उत्क्रांती झाली, हे आपण या ठिकाणी बघितलं. नेक्स्ट काय, को मॅग्नॅन हा अधिक प्रगत अवस्थेतील मानव होता, हे सुद्धा बघितलं. नेक्स्ट इसवी सन पूर्व 4500 मध्ये नवाश्मयुग शेतीचा शोध लागला. शेतीचा शोध कधी लागला, 4500 इसवी सन पूर्व मध्ये लागला. त्याच्यानंतर सर्वप्रथम गहू या पिकाची लागवड करण्यात आली शेतीमध्ये. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. कुत्रा हा पहिला पाळीव प्राणी होता, हे सुद्धा बघितलं. भारतात नवाश्मयुगातील अवशेष काश्मीरमधील बुरजाहाम या ठिकाणी सापडले आणि आंध्र प्रदेशातील कर्नल आणि अनंतपूर येथे सापडले. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट आपण काय बघितलं या ठिकाणी बघा, ताम्रपाषाण युगामध्ये इसवी सन पूर्व 6,000 वर्षापूर्वी इजिप्त, बॅबिलोनिया, आशिया मायनर येथे तांब्याचा शोध लागला. कुठे लागला या ठिकाणी लक्षात. ताम्रपाषाण युगामध्ये इसवी सन पूर्व 6,000 वर्षापूर्वी इजिप्त, कुठे लागला बघा, इजिप्त, बॅबिलोनिया, आशियातील मायनर येथे तांब्याचा शोध लागला. कुठे लागला, इजिप्त, बॅबिलोनिया, आशिया आणि मायनर या तांब्याचा शोध लागला. नेक्स्ट काय बघितलं, चाकाचा शोध ताम्रपाषाण युगामध्येच लागला होता, जो चाक होता, ठीक आहे. ठीक आहे, सर्कलचा शोध कधी लागला, ताम्रपाषाण युगात. तुम्ही दद्दूची ॲडव्हर्टाइज बघितली, मेंटो फ्रेश, ठीक आहे, वांग वांग ती चालत असं, ठीक आहे. ठीक आहे, चाकाचा शोध कधी लागला, ताम्रपाषाण युगामध्ये लागला. अग्नीचा शोध उत्तर पुराणाश्म युगात इसवी सन पूर्व 10,000 वर्षापूर्वी लागला. हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा, यावरती प्रश्न डेफिनेटली येतो. महाराष्ट्रातील बोरी येथे आदी मानवाची दगडी हत्यारे सापडली आहेत. नेक्स्ट पॉईंट, अश्मयुगातील आदी मानवाची वस्ती होशंगाबाद येथील भीमबेटका गुहामध्ये असल्याचे पुरावे सापडलेले, हे पण या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजे नेवासा, चिरकी, अहमदनगर येथे पुराणाश्म युगातील दगडी हत्यारे सापडली. नेक्स्ट म्हणजे या ठिकाणी बघा,
तर मध्याश्म युग संस्कृतीचे एक मोठे ठिकाण म्हणजेच बागोरा हे राजस्थानमध्ये आहे, या ठिकाणी लक्ष ठेवायचं. नेक्स्ट म्हणजेच काय, पुराणाश्म युग व मध्याश्म युगातील मानवी जीवन पद्धत ही भटक्या स्वरूपाची होती, हे सुद्धा बघितले. नेक्स्ट काय बघितलं आपण या ठिकाणी बघा, अश्मयुगातील कलात्मक चित्राची ठिकाणे भीमबेटका, होशंगाबाद या ठिकाणी, मिर्झापूर आणि प्रतापगड या ठिकाणी सापडलेले, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट काय बघितलं, नवाश्म युगातील मानवी स्थिरता लाभली होती. जे नवाश्म युगात होते त्याला काय मानवाला काय स्थिरता लाभत गेली. नवाश्म युगाच्या शेवटी तांबे या धातूचा शोध लागला, ठीक आहे. परंतु तांब्याबरोबरच काय पाषाणाचा सुद्धा उपयोग केला जाऊ लागला, म्हणून त्याला काय म्हणतो, ताम्रपाषाण युग म्हणतो. ताम्रपाषाण हे महाराष्ट्रातील जोरवे संस्कृती महत्वाची. ताम्रपाषाण युगातील कोणती संस्कृती, महाराष्ट्रातील जोरवे संस्कृती महत्वाची होती. ताम्रपाषाण युगात मानवी समुदाय हा स्थिरता करू लागला, म्हणजेच काय आपली जी वस्ती आहे ती वसू लागला. ताम्रपाषाण युगाच्या शेवटच्या टप्प्यात भारतात आले, म्हणजेच काय जे आर्य आहे ते ताम्रपाषाण युगाच्या शेवटच्या टप्प्यात भारतात आले, त्यालाच काय म्हणतो आपण, म्हणजे अश्म म्हणजेच काय, अश्म किंवा पाषाण म्हणजेच काय दगड असं या ठिकाणी म्हणतो आपण त्याला. या ठिकाणी लक्षात ठेवा. आता नेक्स्ट बघू. मानव आपल्या जगण्यासाठी दगडी हत्यारे व साधने वापरत असे त्यावेळेस काय मानव आपल्या जगण्यासाठी किंवा उपयोगासाठी दगडी हत्यारे वापरत असते, म्हणून त्याला काय म्हणतात, अश्मयुग असे म्हणतात. कार्बन 14 ही कालमापन पद्धती आहे. कार्बन 14 किंवा कार्बन डेटिंग पद्धत सुद्धा म्हणलं जाते याला, ठीक आहे. ते कार्बन 14 कालमापन पद्धतीचा शोध डॉक्टर लिबी यांनी लावला. पुराणाश्म युगात घर्षणाने अग्नीचा शोध लागला. जे पुराणाश्म युगामध्ये शोध लागला कशाचा, तर अग्नीचा शोध लागला, मानवाला लागला. को मॅग्नम मानवाने शिल्पकला, नक्षीकाम, चित्रकला यात प्रगती केली होती. कोणी केली होती, को मॅग्नम मानवाने. आणि भारतातील सिंधू संस्कृती ही ताम्रपाषाण युगातच होती, या ठिकाणी हे सुद्धा बघितलं. नेक्स्ट मध्ये काय बघितलं आपण या ठिकाणी बघा, सिंधू संस्कृती बघितलं की हडप्पा किंवा सिंधू संस्कृती, हडप्पाला सिंधू संस्कृती म्हणतात. या ठिकाणी बघा, सिंधू संस्कृतीलाच हडप्पा संस्कृती म्हणून ओळखतात. या संस्कृतीचा सर्वसाधारण काळ इसवी सन पूर्व 3500 ते 1050 यापर्यंतचा आहे. हडप्पा येथे मोठे अन्नगृह व स्मशानगृह आढळले आहे. मोहनजोदडो ही मोहनजोदडो ही सुद्धा काय या ठिकाणी अन्नगृह सापडले. चहुंदडो येथे मण्यांचा कारखाना आढळला. सिंधू संस्कृती मुख्य पीक हे गहू व जव होते. कुबड असणारा सांडबैल हा पशु सर्वाधिक प्रिय होता आणि या युगात या संस्कृतीत सर्वात प्रसिद्ध उद्योग म्हणजे वस्त्र उद्योग होते, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट आपण काय बघितलं या ठिकाणी लक्षात ठेवा. मोहनजोदडो येथे नर्तकीचा कास्यमूर्ती सापडली आहे. कोणत्या ठिकाणी नर्तकीची कास्यमूर्ती सापडली, मोहनजोदडो. हडप्पा किंवा सिंधू संस्कृतीतील लोकांना लिपीचे ज्ञान होते, पण ती लिपी आजपर्यंत आपल्याला अवगत झाली नाही, ठीक आहे. सिंधू लिपी ही चित्रलिपी आहेत. यात 400 ते 500 पर्यंत चित्र अक्षर आहेत, म्हणजे त्याला काय आपण अल्फाबेट म्हणतो. जसे की आपले इंग्लिश अक्षरामध्ये A to Z किती आहे, A to Z 26 आहे, तसेच त्याच्या कधी 400 ते 500 आहे. या सर्वात जास्त यू आकाराच्या अक्षराचा सर्वाधिक वापर केला जातो. त्याच्यानंतर ही लिपी उजवीकडून डावीकडे, तुम्हाला सांगितलं उजवीकडून डावीकडे लिहिली जात होती, ठीक आहे. या संस्कृती लोकांना बाह्य देशांची व्यापार करीत असे. उदाहरणार्थ इराण, अफगाणिस्तान, मेसोपोटेमिया, बहरीन या ठिकाणी लक्षात ठेवायचं. सिंधू संस्कृती ही ताम्रपाषाण युगातील संस्कृती होय, हे सुद्धा लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर पंजाबमध्ये रावी नदीच्या ठिकाणी बघा, पंजाबमध्ये रावी नदीच्या काठी हडप्पा येथील सिंधू संस्कृतीचा शोध लागला आणि ते करू लागला दयाराम सहानी यांनी 1921 मध्ये लागला. नेक्स्ट मध्ये आपण काय बघितलं या ठिकाणी बघा, भारतातील लोथल येथील सिंधू संस्कृतीचा शोध S.R. राव यांनी 1954 मध्ये लावला. कधी लावला, भारतातील लोथल येथील सिंधू संस्कृतीचा शोध कधी लावला, S.R. राव यांनी 1954 मध्ये लावला. लोथल हे ठिकाण गुजरातमध्ये भोगवा नदीकाठी आहे. कालीबंगन हे सिंधू संस्कृतीचे ठिकाण राजस्थानमध्ये घग्गर नदीकाठी आहे. आणि ते नेक्स्ट काय, सिंधू नदीच्या काठी राहणाऱ्या लोकांना इराकी आणि इराणी हे लोक इंडिया म्हणून ओळखायचे. नेक्स्ट म्हणजे काय, हिंदी महासागर हा जगातील एकमेव महासागर आहे की ज्याला त्याच्या देशावरून नाव ठेवलेलं आहे, की देशाच्या नावावरून नाव दिलेलं आहे. सिंधू संस्कृतीचे अवशेष पाकिस्तानात, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश इत्यादी ठिकाणी सापडले, या ठिकाणी आपण बघितलं. हे बघा, तुम्हाला शॉर्टमध्ये सांगितलं, पंजाबमध्ये रावी, गुजरातमध्ये लोथल आणि राजस्थानमध्ये घग्गर नदीकाठी आपल्या सिंधू संस्कृतीचे अवशेष सापडलेले आहे. जो हा पार्ट आहे याचा पार्ट सेकंड घेऊ आपण, ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याचा पार्ट म्हणजे भाग सेकंड मधून पाहून घेऊ, कारण हे लेक्चर जर घेतलं आणखीन जवळपास अर्धा ते पाऊण तास या ठिकाणी म्हणजे संपणार नाही लेक्चर, ठीक आहे.
तर ठीक आहे, या ठिकाणी मी इथेच थांबतो. तुम्हाला जर काही आणखीन जर सजेशन किंवा आणखी काही मार्गदर्शन करायचे असले तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मार्गदर्शन मला करू शकता. ठीक आहे, या ठिकाणी मग माझे चुकलं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ते चुका सांगू शकता. ठीक आहे, तर मी या ठिकाणी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर्वांना. सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा, येणाऱ्या परीक्षेसाठी. ठीक आहे.